मंडळी, दातांचे प्रॉब्लेम, सेन्सिटिव्हिटी, कॅव्हिटी, रूट कॅनॉल हे शब्द जरी ऐकले ना तरी पोटामध्ये एकदम गडगडायला होतं. पण तुम्ही जर का तुमच्या दातांची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर तुम्ही या सगळ्या समस्या टाळू शकता. पण दातांची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हे मात्र आपल्याला कोणी सांगत नाही. आणि त्यासाठी आज मी आली आहे पुण्यातल्या स्माईल अ वाईल या डेंटल क्लिनिकमध्ये. आणि आजच्या आपल्या खास एपिसोडसाठी आपल्याला जॉईन होत आहेत डॉक्टर नेहा दाते. सो एपिसोडला सुरुवात करूया. ही फक्त मुलाखत नाहीये मंडळी, तर आम्ही काही प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो सगळ्यांना आपल्याला पडतो तो म्हणजे नेमके दिवसातनं किती वेळा दात घासायचे. तर मॅडम, किती वेळा आपण दिवसातनं दात घासले पाहिजेत? पहिले हे डिस्क्लेमर आहे की मी जे सांगते हे टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज आणि आतापर्यंत माझा जो काही 8 वर्षातला अनुभव आहे ज्याचा पेशंट्सना उपयोग झालाय, तर तशा पद्धतीचं टेक्निक मी तुम्हाला सजेस्ट करेन. सगळ्यांना असं जनरली हे वाटतं की टू अँड फ्रो मोशन मध्ये दात घासले तर उपयोग होतो. डेफिनेटली उपयोग होतो, पण ऑप्टिमम क्लिनिंग नाही होत. सो आता हा माझा USP आहे की मी माझ्या प्रत्येक पेशंटला शेवटच्या दिवशी एक ब्रशिंग ट्रेनिंग नावाचं सेशन घेते. ओके. सो मी दरवेळी म्हणत असते माझ्या सगळ्या पेशंट्सना की आपल्याला लहानपणापासून 32 दात असतात, ह्या पलीकडे कुणीही कधीही काहीही सांगितलेलं नाही. एक्झॅक्टली. सो आपले आई वडील आपल्याला जशा पद्धतीने ब्रश करायला शिकवतात तसे आपण ब्रश करतो. टीव्ही वरती ऍड बघितलेली असते ते प्रॉडक्ट उचलून आपण घरी आणतो. सो ब्रश वापरताना, ब्रश विकत घेताना नक्की काय बघायचंय, प्रॉडक्ट मध्ये काय महत्वाचं आहे. काही डेंटिस्ट सेन्सिटिव्ह ब्रश सजेस्ट करतील, पण मी माझ्या पेशंट्सना युजली मीडियम ब्रिसल ब्रश घ्यायला सांगते. ओके. ब्रिसल म्हणजे हा जो दातांचा केस असतात ना, ह्या केसांना म्हणतात ब्रिसल. आता ह्याचा रंग, ह्याचं डिझाईन हे तेवढं महत्वाचं नाहीये, पण ह्याचा जो टाईप आहे तो खूप महत्वाचा असतो. सो मीडियम ब्रिसल ब्रश आपल्याला विकत घ्यायचा आहे. रॅपर वरती इथे वरती जनरली लिहिलेलं असतं सॉफ्ट आहे, मीडियम आहे का हार्ड आहे. सो मीडियम ब्रिसल ब्रश आपल्याला विकत घ्यायचा. म्हणजे खूप इम्पॉर्टंट टिप आहे, कारण युजली लोक जातात जो रंग आवडतो, जे डिझाईन आवडतं किंवा जी ऍड मध्ये दाखवली असतात तो कुठलाही घेतात, पण मीडियम आहे, सॉफ्ट आहे कधीच बघितलं नाही रॅपर. सो सेन्सिटिव्हिटीचं इतकं प्रमोशन आता आजकाल झालेलं आहे की सगळेजण आर प्रेफरिंग सॉफ्ट ब्रिसल ब्रश. सॉफ्ट ब्रिसल ब्रश हा जनरली डायबेटिक पेशंट्स जे असतात किंवा ज्यांना हिरड्या झिजून हिरड्या फ्रजाईल झाल्याचे जे प्रॉब्लेम्स ज्यांना असतात, म्हणजे पायोरिया, इफ यू हॅव हर्ड अबाउट इट, तर त्या पेशंट्सना आपण जनरली सॉफ्ट ब्रिसल ब्रश सांगतो. कारण त्यांच्या हिरड्या इतक्या नाजूक झालेल्या असतात की जराशा खरचटण्यानेही जखमा होऊ शकतात, म्हणजे ब्लिडिंग होऊ शकतं. सो ते टाळण्यासाठी सॉफ्ट ब्रिसल ब्रश त्यांना आपण मेडिकली रेकमेंड करतो. पण जनरल पॉप्युलेशन ज्यांना हिरड्यांचे फारसे आजार नाहीयेत त्यांनी मीडियम ब्रिसल ब्रश वापरणं गरजेचं आहे. कारण दातावरचा जो चिकटा आहे, म्हणजे आपण खाल्ल्यानंतर एक इमिजिएट लेअर थर जाणवतो आपल्याला दातावरती, सो तो काढण्यासाठी आपल्याला बेअर मिनिमम अब्रेजनची गरज असते, ज्यासाठी मीडियम ब्रिसल ब्रश हा बेस्ट आहे. ओके. सो नेक्स्ट प्रश्न ह्यालाच लागून आहे की टूथपेस्ट तुम्ही किती लावली पाहिजेत ब्रशवरती. आणि हल्ली खरं तर ह्यालाच लागून मला अजून विचारायला आवडेल की हल्ली खूप जाहिराती असतात आणि फेमस त्यातली एक टॅगलाईन आहे म्हणजे की आपके टूथपेस्ट में नमक है. तर चांगल्या टूथपेस्ट ओळखायच्या कशा? म्हणजे आयुर्वेदिक आपल्याकडे काही बऱ्याच मिळतात, काही काय म्हणतात केमिकल्स असलेल्या असतात, कळत नाही काय कशी टूथपेस्ट घ्यायची आणि ती ब्रशवर किती प्रमाणात लावायची. ओके. प्रॉब्लेम आता कुठे येतोय, दोन पॅथीजची सांगड घालण्याचा इथे भरपूर प्रयत्न चाललाय. आयुर्वेदामध्ये मी ऍज अन इंडियन माझा हा पूर्ण विश्वास आहे की आयुर्वेदात खूप ताकद आहे. सो ज्या गोष्टी आतापर्यंत आपण ऐकल्यात की लवंगाचं तेल, मीठ किंवा राखुंडीचा वापर, कडुनिंबाची काडी, सो ह्या गोष्टींमागे, ह्या गोष्टी वापरण्यामागे आयुर्वेदामध्ये त्याची एक वेगळं रिझनिंग दिलेलं आहे. आपण जेव्हा आता आत्ताच्या काळामध्ये टूथपेस्ट विकत घ्यायला जातो, आपल्याला इन्स्टंट तयार गोष्ट पण हवी आहे. आयुर्वेदात ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याला थोडंसं काम करावं लागतं अलीकडे, त्याची पावडर बनवणं, त्याचं तेल काढणं. सो ह्याचा कंटाळा आहे, त्यामुळे मग आपण दोन्ही गोष्टी एकत्र करून ते वापरण्याचा प्रयत्न करतो. सो ब्रँड महत्वाचा नाही, कुठल्याही ब्रँडची टूथपेस्ट तुम्ही वापरू शकता, पण आत्ताच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं फूड आपण
खातोय हो तर त्यात आपल्याला फ्लोराईडची फार गरज आहे. बर गव्हर्नमेंट आपल्या पाण्यामध्येही हम्म. फ्लोराईड ऍड करून आपल्याला हा, हा. पिण्याचं फ्लोराईड पाणी नक्की देतं. काय असतं? ओके, सो दाताचा जो आउटर लेअर असतो हा, तो हा. कॅल्शियमचा असतो, हे सगळ्यांना हो, हो. माहिती आहे. ओके, कॅल्शियम आणि फॉस्फरस. हम्म. सो फ्लोराईड हे असं एलिमेंट आहे की जे आपण जर सतत दातावरनं कोट करत राहिलो, बर म्हणजे ब्रशिंग करत असताना जर हम्म. त्याचा कोट दातावरती देत राहिलो दिवसातनं 2 वेळेला, ओके तर त्या केसमध्ये सगळ्यात वरचा लेअर जो असतो हम्म. दाताचा, हम्म. ते हायड्रॉक्सी ॲपेटाइट क्रिस्टल्स हम्म. जे कॅल्शियमला बाइंड केलेले बर. असतात, बाइंड झालेले असतात बर. नॅचरली बनताना, हा. दात बनताना, हम्म. तर ते कॅल्शियम इज रिप्लेस्ड बाय फ्लोराईड. अच्छा ओके, आणि कॅल्शियम जितक्या चटकन ऍसिड मध्ये विरघळतं, बर. फ्लोराईड तितक्या चटकन विरघळत नाही. ओके सो इन अ वे आपण काय करतो की हम्म. दात थोडे केरीज रेझिस्टंट ओके बनवतो बर जेव्हा आपण फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरतो. बर आता ह्यामध्येही बऱ्याच जणांचे वेगवेगळे ओपिनियन्स डेफिनेटली असू ओके. शकतील, पण माझं सजेशन जे माझे पेशंट आहेत त्यांना हो. असं आहे की दिवसातनं 2 वेळेला जेव्हा आपण ब्रश करतो हम्म. त्यावेळी टूथब्रश दातावरनं फिरवायचा कसा, हा हे जे एक जनरली सगळ्यांना प्रश्न असतो. काच इमॅजिन करा, बरोबर त्याच्यावर काचेवरनं पॉलिशिंग ब्रश जसा फिरेल ओके तशा पद्धतीने गोल आणि अप अँड डाऊन बर असा टूथब्रश दातावरनं फिरणं अपेक्षित आहे. बर ओके, मग त्यात ओके. वेगवेगळी अजून टेक्निक्स हम्म. आहेत, पण ती तुम्ही नेटवरती डेफिनेटली सर्च करू शकता. ओके सो दिवसातनं 2 वेळेला आपण ब्रश करायचा हे सांगतो. मीडियम ब्रिसल ब्रश वापरायचा हे आपण आज शिकलो. राईट राईट टूथपेस्ट विकत घेताना त्याच्यामध्ये मीठ असल्याने उपयोग होऊ शकतो, ओके पण फ्लोराईड असलंच पाहिजे. बर ओके, सो इथे मागे जनरली इन्ग्रेडियंट्स लिहिलेली असतात हम्म. आणि तिथे 1000 ppm फ्लोराईड बर असं कुठे ना कुठे तुम्हाला दिसेल. बर सो फ्लोराईड आहे टूथपेस्ट मध्ये ह्याची खात्री करूनच टूथपेस्ट विकत घ्यायची. ओके ओके, आता काही हर्बल ब्रँड्स आहेत, हो हो मी नाव नाही घेऊ शकत, पण काही हर्बल ब्रँड्स आहेत, दे डू नॉट बिलीव्ह इन ऍडिंग अ मेडिकेशन. बर ओके, सो मग फ्लोराईड नॅचरली ज्या हर्ब्स मध्ये असेल, सो त्याही टूथपेस्ट ज्या आहेत त्या उत्तम रिझल्ट प्रोड्यूस करू शकतात. बर माझं सजेशन पर्सनली असं असू शकतं फक्त की जेल बेस्ड टूथपेस्ट शक्यतो अवॉइड करायची. ओके ओके, कारण दातावरचा चिकटा काढण्यासाठी आपल्याला पार्टिकल पाहिजे. हो जेल बेस्ड टूथपेस्टनी मिंटी फिलिंग येतं, तिखट लागतं, Right. असं फ्रेश फ्रेश वाटतं, पण दातावरचा चिकटा किंवा जिभेवरचे जे अन्नरस जो झिरपलेला असतो जिभेमध्ये, तो तिथून स्क्रेप करण्यासाठी बरं. आपल्याला ब्रश आणि अब्रेसिव्ह टूथपेस्ट ओके ह्या दोन्ही गोष्टी लागतातच. अतिशय महत्वाच्या आहेत. बर सो आपण आता ब्रश कसा करायचा हे आपण आता जाणून घेतलं. ओके, मला असं विचारायला आवडेल की नेमका टूथब्रश हा किती काळाने बदलायचा? Okay. म्हणजे आपण एक टूथब्रश घेतो, साधारणतः तो बरेच लोक झिजल्यावरती नवीन टूथब्रश फ्लॉवर झाल्यावरती किंवा त्याचे ते ब्रिसल्स अशा फार एक्झॅक्टली आर्ची टाईप झालेले असतात. बरोबर सो पूर्ण म्हणजे असा तो उरलेला असतो, करेक्ट इथपर्यंत थांबायचं नाही. बर ज्या ब्रिसल्स असतात आपल्या त्याला एक प्रकारचं कोटिंग असतं स्ट्रेंथ देण्यासाठी. बर ओके, सो हे युजली 200 ब्रशिंग मध्ये ते कोटिंग निघून जातं. ओके म्हणजे आय एम शुअर Okay. तुम्ही हे एक्सपिरियन्स केलं असेल की ब्रश केलं पण क्लीन नाही वाटत आहे. राईट ओके, दॅट इज मोस्टली द टाइम वेन यू हॅव टू चेंज द ब्रश. ओके हा वेळ जनरली कधी येतो म्हणजे दोज हु आर लुकिंग फॉर अ म्हणजे रिजिड टाइमलाईन, ओके दर 3 महिन्यांनी ब्रश चेंज करायचा बर कंपल्सरी. तो चांगला दिसत असला, व्यवस्थित असला तरी सुद्धा दर 3 महिन्यांनी कंपल्सरी ब्रश चेंज करायचा, प्रोव्हाइडेड तुम्ही दिवसातनं 2 वेळेला ब्रश करताय. बर ओके, ब्रश काही जणांचा ह्या टाइमलाईनच्या आतच असा उकलतो पूर्ण, ह्याचा अर्थ तुमचं ब्रशिंग टेक्निक चुकतंय, ओके तुम्ही खूप फोर्स लावताय, त्यांनी सुद्धा इजा होऊ शकते. बर ओके, सो जर आपण आपला ब्रश असा खूप विगरसली घासला, काही जणांना वाटतं खूप जोरात घासली की खूप क्लीन होतं, करेक्ट असं नाहीये. सो तुम्ही तसं जर केलं तर दातांना चरे पडण्याची शक्यता असते, त्याच्यावरचं एनॅमल जे असतं ते डॅमेज होऊ शकतं आणि मग सेन्सिटिव्हिटी, त्या दाताला चरे पडल्यावरती तिथे अन्न अडकणं, ते अन्न कुजणं, त्याच्यातनं कॅव्हिटी सुरू होणं, असे प्रॉब्लेम सगळे तिथे जाणवू शकतात. ओके, आपला मगाचा प्रश्न राहिला की आपण जे टूथपेस्ट बद्दल बोललो, बरोबर, तर जाहिरातींमध्ये युजली अशी ब्रश वरती पूर्ण टूथपेस्ट लावलेली दाखवतात. करेक्ट. तर खरं तर तेवढंच प्रपोर्शन लावायचं ब्रश वरती का थोडीशी एक ड्रॉप मे बी टूथपेस्टचा इनफ होतो? सो आपला ब्रश हेड जर एवढा असेल हो हो तर त्याच्या 2/3 अमाऊंट आपल्याला
टूथपेस्टची घेणं अपेक्षित आहे, बरं, तेवढी बरं. साधारणतः सफिशियंट असते. हम्म. ओके, आता ही टूथपेस्ट जनरली अशी वरती हम्म. प्लेस केली जाते. ओके. ओके, म्हणजे जाहिरातींमध्ये हा. ते डिजिटली दाखवलं जातं किंवा बरोबर. फिजिकली सुद्धा दाखवलं जातं. हम्म. सो तसं करत असताना राईट हँडेड पर्सन स्टार्ट्स ब्रशिंग फ्रॉम द लेफ्ट साइड Okay. आणि लेफ्ट हँडेड पर्सन स्टार्ट्स ब्रशिंग फ्रॉम द राईट Right साइड. side. हे नॅचरली घडतं. हम्म. तर ज्या साईडने सुरुवात करतो ना त्या साईडला ती सगळी टूथपेस्ट कन्झ्युम होऊन जाते. बर. हे टाळण्यासाठी आपल्याला काय करायचंय, टूथपेस्ट आतमध्ये सिंक करायची. ओ. सो आता ही जेल बेस्डच आहे पुन्हा, हम्म. पण ही जी टूथपेस्ट आहे ही आपल्याला अशी आतमध्ये सिंक करायची. ओके. ओके, सो यू Okay. कॅन सी इकडे खालपर्यंत ती बरोबर. टूथपेस्ट गेली. गेली. सो आपण इकडनं ह्या हम्म. साईडनी जेव्हा ब्रश करायला सुरुवात करतो हा. त्यावेळी तिथे वरचा लेअर जो असतो हम्म. तो कन्झ्युम होतो ओके. आणि पलीकडच्या साईडसाठी टूथपेस्ट उडते बर, ब्रशमध्ये. बर. सो असं जर केलं तर हम्म. तुमची सगळीकडे ती टूथपेस्ट लागणं, फ्लोराईडचं बरोबर. इनफ अमाऊंट ऑफ कोटिंग होणं, बर. या सगळ्या गोष्टी त्यातून अचीव्ह होऊ शकतात. बर. ओके. इंटरेस्टिंग आहे हे सगळं, कारण की या टिप्स आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करता येणार आहेत. Exactly. पुढचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हणलात की हो. काही लोक एकदम हार्शली ब्रश हो, करतात हो, कारण हो. त्यांना वाटतात ते दात तेवढे स्वच्छ होतील. बरोबर. पण माझ्या दातांचा रंग समजा पिवळा आहे तर आपण हम्म. युजली असं हम्म. समजतो की नाही, पिवळा रंग म्हणजे तुझे Correct. दात खराब आहेत किंवा Correct. तुला क्लिनिंगची गरज आहे. तर दातांचा रंग पिवळा असणं हे खरंच एवढं वाईट समजलं जातं का, आणि ते का वाईट समजलं जातं? Okay. पिवळा किती पिवळा ओके. याला काही म्हणजे हे सब्जेक्टिव्ह आहे. ओके, बर. सो मुळामध्ये पिवळे दात वाईटच असतात. हम्म. ही एक काय आपल्याकडे कन्सेप्ट आली आहे ते माहित नाही Okay. कुठून सुरू झाली आहे. बर. ऍक्च्युली दातामध्ये पांढऱ्या रंगामध्येही बऱ्याचशा शेड्स आहेत. Okay. सो आपल्याला देवानी जे कॉम्प्लेक्शन दिलंय हम्म. त्या कॉम्प्लेक्शन नुसार आपल्या दातांचा जो रंग आहे तो मॅच केला जातो. ओके, सो नॅचरली जो आपल्याला रंग दिलेला असतो तो आपल्या कॉम्प्लेक्शनशी मिळता जुळता असतो. Right. काही जण जेव्हा ट्रीटमेंट करायला येतात तेव्हा त्यांचा आग्रह खूप असा असतो हम्म. की मला पांढरे दात करून द्या किंवा पांढरा म्हणजे स्वच्छ. बरोबर. हे चूक आहे. बर. तुमचे दात ज्या रंगाचे आहेत नॅचरली हम्म. थोडी ऑफ व्हाईट शेड असू शकते. ओके. आता त्यात आमच्या भाषेमध्ये 4 प्रकारचे ह्यूज धरले जातात. हम्म. काही मध्ये थोडीशी ग्रेइश टेंज असते, काही मध्ये Okay. रेडिश टेंज असते. सो ते हम्म. देवानी जे दिलंय बर. त्या शेडशी आपण कम्फर्टेबल असणं अपेक्षित आहे. ओके. ओके, थोडंसं ह्याच्यामध्ये अजून हम्म. इलॅबोरेट करून मला सांगायचं झालं तर तुमचं तुम्हाला जज करता येईल हो यासाठी. हो डोळ्याचा जो पांढरा भाग असतो हो हो. त्याची शेड आणि आपल्या दाताची शेड ही जवळपास सेम असते. बर. जर आपण दात नवीन बसवताना हम्म. मारून मुटकून ही शेड आपण हो. वेगळी पांढरी फटक केली Right. अगदी, तर ते अननॅचरल आहे हे अगदी सहज कळून Correct. येतं. ओके, दुसरं जे थोडेसे डार्कर स्किन इंडिव्हिज्युअल्स आहेत, हम्म. म्हणजे गव्हाळ त्यांचा हा. वर्ण आहे, त्यांना जर पिवळे दात जरी असतील तरी ते पांढरे दिसतात. ओके. ओके, पिवळसर झाक असेल तरी ते पांढरे दिसतात. बरोबर. आणि जे थोडेसे म्हणजे गोरे माणसं आहेत हम्म. त्यांना थोडेसे जरी पिवळे दात असतील ओके. तरी त्यांना ते पिवळे वाटतात बिकॉज ऑफ दी कॉम्प्लेक्शन. बर. बर. सो हे खूप रिलेटिव्ह आहे. हम्म. तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे ज्यावेळी जाल आणि ज्यावेळी जर तुम्हाला एस्थेटिक ट्रीटमेंट काही करायची गरज पडली, हा. मी सजेस्ट करेन की जी नॅचरल शेड आहे ओके. त्याच्यामध्येच तुम्ही दात स्वच्छ हम्म. ठेवणं हम्म. आणि ते पिवळे पडू न देणं बर. ह्याच्याकडे लक्ष देऊया. Okay. स्टेनिंग होतं हा. डेफिनेटली. तुम्ही खूप स्ट्रॉंग चहा कॉफी पित असाल, बर. सोडा असलेली एरेटेड ड्रिंक्स जर कोला हम्म. सारखी ड्रिंक्स जर तुम्ही खूप फ्रिक्वेंटली पित असाल ओके. तर त्याचा तुमच्या दातावरती डेफिनेटली परिणाम होतो. आणि बरं. व्यसनांचं तर आहेच आहे पुन्हा, ओके. म्हणजे सिगरेट हम्म. स्मोकिंगनी तर खूपच फरक पडतो. हो. खूप प्रकारे दातावर अशी पुटं चढलेली हा. असतात. सो हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही व्यसन तर अवॉइड करायलाच बरोबर. पाहिजे. अति स्ट्रॉंग चहा कॉफी घेणं आणि ते दिवसातनं त्याची फ्रिक्वेन्सी खूप असणं Right. हेही अवॉइड करणं अपेक्षित आहे. आणि नॉर्मल स्टेन्स जे असतात, म्हणजे जे आपण आता आपल्या इंडियन फूडमध्ये हळद, तिखट, तेल हो हो. ह्या गोष्टी खूप आपण वापरतो, त्याला Correct. पर्याय नाहीये. बर. ठीक आहे, सो त्यांनी जर आपलं स्टेनिंग काही काळामध्ये जास्त हा. वाटलं तर एक अतिशय सोपा घरगुती उपाय आहे. हम्म. कच्ची पपई घ्यायची हम्म. आणि त्या कच्च्या पपईनी दातांवरती
मसाज करायचं. Okay. जे छोटे स्टेन्स असतात, जे अनबॉन्डेड स्टेन्स असतात, बर, ते त्यांनी निघून जातात. इंटरेस्टिंग. ओके, सो हे पेपेन नावाचं एन्झाईम असतं. बर. ह्याच्यावरती रिसर्च पेपर्स अवेलेबल आहेत. ओके. ओके, हे मी अनसपोर्टेड बोलत बर, नाहीये. ओके. आणि हे मी स्वतः आणि माझ्या काही पेशंट्सना हम्म. मी हे ट्राय करायला सांगून झालेलं आहे. ओके. फरक सावकाश पडतो, पण पडतो नक्की. बर, आणि हे किती आठवड्यातनं कधी करावं, फ्रिक्वेन्सी किती असावी याची? हे अगदी 15 दिवसांनी एकदा केलं तरी अच्छा. खूप होतं. ओके ओके. सो आपण टूथपेस्ट, माउथवॉश, याच्यानंतर फ्लॉस हा सुद्धा एक अलीकडे पॉप्युलर झालेला प्रकार आहे. बरोबर. तर फ्लॉस नक्की वापरायचा कसा हम्म. आणि त्याचा काय मेन पर्पज असतो? फ्लॉस लोक इतक्या बऱ्याचशा वाईट पद्धतीने फ्लॉस वापरतात. असं वाटतं की स्वतःच्या हिरड्यांवरती थोडी दया करा. Right. जोरजोरात करवत चालवल्यासारखा फ्लॉस हम्म. आपल्याला चालवायचा नाहीये. दात Right. नाजूक आहेत, हिरड्या नाजूक आहेत. राईट. जेव्हा 2 दातांच्या मध्ये आपण फ्लॉस टाकतो तेव्हा तो इझिली जितका स्लाइड होतोय ओके. तितकाच आत जाऊ द्यायचा. बर. जबरदस्तीने त्याला तुम्ही आतमध्ये घुसवायचा प्रयत्न करायचा नाही. Okay. सॉरी मी असे शब्द वापरतेय, पण दिस इज व्हॉट पेशंट्स डू. बर. ते जोरात घुसवायचा प्रयत्न हम्म. करायचा नाहीये. नाहीये. त्यांनी हिरडीला इजा होऊ शकते. आणि हम्म. करवतीसारखा असा पुढे मागे फ्रिक्शन आहे ना, तो Right. एक दोरा जो आहे त्यांनी फ्रिक्शन क्रिएट होते, हम्म. हीट जनरेट होते. Right. त्यांनी तिकडे अजून डॅमेज होणार आहे. बर. आठवड्यातनं 2 पेक्षा जास्त वेळेला फ्लॉस करायचा नाही. ओके. त्याला अजून एक पर्याय आहे. हम्म. हा इंटरडेंटल ब्रश नावाचा एक प्रकार बर. बाजारात मिळतो. हम्म. जो ओव्हर द काउंटर प्रोडक्ट आहे. त्याला ओके. प्रिस्क्रिप्शन असली तर मदत होते, पण बर. नसतानाही हे आपण करू प्रोक्युअर शकतो. करू शकतो. ओके. ओके, हा ब्रश काय आहे, ह्याला अशी तारेसारखं एक हम्म. स्ट्रक्चर आहे, बरोबर. ज्याला बाजूनी संपूर्ण केस आहेत. हो हो. ओके, सो दाताच्या मध्ये जर काही अडकलं असेल हम्म. तर हे अशा पद्धतीने आपण ओ. दात क्लीन करू शकतो. बर बर. ओके, सो फ्लॉस करताना हा जो हम्म. मधला उभा पोर्शन आहे हम्म. त्याला जो डॅमेज होतो तो हम्म. आपण ह्या ब्रशने टाळू अवॉइड शकतो. करू शकतो. टूथपिक प्लीज वापरू नये ओके. असं मी सांगेन. हम्म. कारण टूथपिकने काय होतं, 80 to 90% फूड पार्टिकल बाहेर येतं, हा. उरलेलं फूड पार्टिकल आत असं खोचलं जातं अजून. ओ. ओके, ह्या ब्रशचा हम्म. सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे हम्म. की हे जे केस आहेत त्याच्यामध्ये अडकलेला तंतू एखादा किंवा काही फूड पार्टिकल पूर्ण हा. एंगेज होतं बर. आणि ते आतमध्ये आपण हा प्रेस करतो ओके. आणि बाहेर येताना ते अख्खच्या अख्खं ओ. फूड पार्टिकल बाहेर येऊ शकतं. बर. ओके, आता अजून हाही वापरताना एक विनंती आहे, ह्या बाजूने ब्रश आत गेला म्हणजे तो दुसऱ्या बाजूने बाहेर यायलाच पाहिजे असा काही ओ. नियम नाही. नाहीये. जितका तो इझिली स्लाइड आत होतोय तितकाच तो स्लाइड करायचा. बर. ओके, हा आपण आतल्या बाजूने सुद्धा वापरू शकतो. ठीक आहे. आता ओके. इथे हे बघा, हा ब्रश आतमध्ये तेवढा जात नाही. हम्म. रेजिस्ट करत असेल तर ते सोडून तिथपर्यंत. द्यायचं. बर. ओके, दातात जितकी गॅप नॅचरली आहे तेवढी आपल्याला क्लीन करायची, असलेली ओके. गॅप एक्सपांड करायची नाही. बर. ह्याकडे लक्ष देणं गरजेचं. बर. दातांनंतर मला हिरड्यांकडे यायला आवडेल. बरोबर. हिरड्यांचं आरोग्य, कारण मोस्टली आपण दातांवर इतकं फोकस राहतो की Correct. जीभ आणि हिरड्या या हेल्दी कशा ठेवायच्या हम्म. किंवा त्यांचं स्वच्छता कशी राखायची Correct. याकडे दुर्लक्ष होतं. Yes. तर हिरड्यांची आणि जिभेची काळजी कशी घ्यायची? हिरड्यांसाठी मी अतिशय पूर्वीपासून चालत आलेला उपाय सजेस्ट करेन. बर. एक लवंगाचं तेल किंवा साधं खोबरेल तेल ओके. हे अगदी थोडंसं आपल्या बोटावरती घेऊन आठवड्यातनं एकदा बर. हिरड्यांना थोडा मसाज केला तर ओके. त्याचा उपयोग होऊ शकतो. बर. स्वच्छता ठेवणं ह्याला पर्याय नाहीच आहे. ओके. ओके, ह्याच्या सोबतची ही मी सप्लिमेंटल थेरपी म्हणून सांगते. हम्म. त्यांनी बऱ्याचदा पेशंट्सना हिरड्यांना बळकटी देण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. बर. त्रिफळा चूर्णाने जर हिरड्यांना मसाज केला, हम्म. अगेन आय एम सेईंग, आय एम नॉट अन ऑथोराइज्ड पर्सन टू से Right. दिस, कारण आयुर्वेदातलं मला ज्ञान नाहीये. हम्म. पण त्रिफळा चूर्ण मी स्वतःही वापरून पाहिलंय ओके. आणि त्या अनुभवावरनं मी सांगते की हिरड्यांमध्ये जो एक्स्ट्रा इडिमा असतो ना, हा. तो सगळा निघून जातो. बर. आमच्या पॅथीनुसार सांगायचं झालं तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांनी हिरड्यांना अतिशय चांगला बर. उपयोग होतो. डिसइन्फेक्शन खूप छान पद्धतीने ओके. होतं. ओके. म्हणजे कोमट पाणी घ्यायचं, साधारणतः 60 ते 70 डिग्री सेल्सिअस असायला हवं. ओके. त्याच्यामध्ये भरपूर मीठ घालायचं. ते हायपोटॉनिक सोल्युशन बनवायचं बर. आणि त्या सोल्युशननी तुम्हाला चूळ भरायची.
गुळण्या करायच्या नाही, नाहीये. चूळ भरायचे. सो 10 ते 15 सेकंद हिरड्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते जर राहिलं तर हम्म. त्याचं एक्स्ट्राचं जे काही इडिमा आलेलं असं, सूज आलेली असते हिरड्यांना, हम्म. लालसर झालेले असतात, हो, तर हो. ते सगळं डिसइन्फेक्शन होण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांचा खूप चांगला उपयोग होऊ बर, शकतो. बर. जिभेची काळजी म्हणाल तर हम्म. रोज टंग क्लीनरनी किंवा ब्रशच्या मागे हम्म. आजकाल इथे टंग क्लीनर्स युजली असे प्रोव्हाइड केलेले असतात. बरोबर. सो आपल्या जिभेला हे असे हम्म. गोल घासत पुढे येणं, हे अशा पद्धतीने बर. गोल घासत पुढे येणं, ह्याचा खूप उपयोग होऊ शकतो. हे हम्म. प्रत्येक ब्रशिंग मध्ये करणं अपेक्षित आहे. ओके. किंवा यू शेपचे टंग क्लीनर्स अवेलेबल हम्म. असतात, ते तुम्ही टंग क्लीन करण्यासाठी वापरू शकता. बर. आपल्याला जो अन्नरस आपण कंझ्युम हो, करतो हो. त्याची चव लागते, ती हो. कशी लागते, आपल्या जिभेमध्ये रस झिरपतो. हम्म. हा झिरपलेला रस जर वेळेत तिथनं फ्लश आउट नाही झाला बर. तर त्या केसमध्ये तो तिथे कुजायला सुरुवात ओके. होते आणि आपल्या तोंडामधले बॅक्टेरिया फ्लरिश हम्म. होण्याचा ऍक्च्युअल ठिकाण जे आहे हम्म. ते दात नसून जीभ आहे. बर. सो तोंडाला दुर्गंधी येणं वगैरे हे जे सगळे त्रास जनरली जाणवतात, हे मोस्टली जीभ क्लीन न झाल्यामुळे ओ. होतात. सो एव्हरी ब्रशिंग यू हॅव टू क्लीन बर. युअर टंग. हम्म. ते जर केलं तर ऑटोमॅटिकली तुमचे जे ओव्हरऑल डेंटल प्रॉब्लेम्स आहेत ते ओके. हळूहळू कमी व्हायला व्हायला. सुरुवात होते. बर.